मनपा निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर उद्याच घेतल्या असत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर. सुप्रीम कोर्टामध्ये 6 मे रोजी सुनावणी, तोपर्यंत काही करता येणार नसल्याची स्पष्टोक्ती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा. आमदार रोहित पवारांच्या नावे अजितदादांच्या स्वागताचे बॅनर्स. देशमुख हत्या प्रकरणावरून टीकेची राळ उठवणारे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची आज पुन्हा भेट होण्याची शक्यता. नारळी सप्ताहात एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे संकेत. नाशिकचा अनधिकृत दर्गा हटवल्यावर आता सुप्रीम कोर्टाकडनं कारवाईला स्थगिती. याचिकेवरती उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का घेतली नाही अशी विचारणा. हायकोर्टाकडे मागवला खुलासा. यंदापासून राज्यात नवं शैक्षणिक धोरण लागू. सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची 4 टप्प्यात होणार अंमलबजावणी. यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची. 5वी पर्यंत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकावीच लागणार. नव्या शैक्षणिक धोरणाबाबत शिक्कामोर्तब. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे सादर. पुणे पोलिसांना आज मिळणार पोस्टाने प्रत. अहवालामध्ये कोणावर ठपका याची उत्कंठा. बुलढाण्यातल्या केस गळती प्रकरणाला गंभीर वळण. शेगावामध्ये केस गळतीनंतर आता नखं गळती होत असल्याचा स्थानिकांचा दावा. आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या घाटीला बनावट औषधी पुरवठा करणाऱ्या 3घांवर गुन्हा दाखल. बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये औषध निर्माण कंपनीवरही गुन्हा दाखल. हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लिमांना स्थान मिळेल का? वक्फ कायद्याच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचा सवाल. आज अंतरिम आदेशाची शक्यता. वादग्रस्त संपत्ती वक्फच्या ताब्यात की सरकारच्या, यावर झाला काठावर. रॉबर्ट वाड्रांच्या अडचणी वाढणार. मनी लॉन्ड्रिंगच्या 3 प्रकरणामध्ये ईडी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता. तर वाड्रांची आजही चौकशी. सोन्याच्या दरात मोठी उसळी. सोनं लाखाच्या उंबरठ्यावर. प्रतितोळा 98,000 दर गाठला आजवरचा उच्चांक. पुण्यात चितळे बंधूंचं नाव वापरत बनावट बाकरवडीची विक्री. चितळे स्वीट होमकडनं नावाचा गैरवापर करून फसवणूक. गुन्हा दाखल. तर बनावट बाकरवडी खरेदी न करण्याचं चितळे बंधूंचं आवाहन. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार. अक्षर पटेलच्या दिल्लीने मैदान मारलं. राजस्थानने जिंकलेला सामना गमावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.